सुस्वागतम पेटीचा आवाज कमी कर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. प्रथमतः रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या मिडभाव गावामध्ये श्री देव नरे कुलस्वामी मंदिरात आज नवरात्री उत्सवानिमित्त आमने सामने डबलबारीचा जंगी सामना आयोजित केला आहे. मी स्वतः बुवा गंधार संतोष जोई मुक्तेश्वर प्रादेशिक भजन मंडळ मुक्कामपोस्ट पुढील तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तसेच मला पकवाडाची साथ करत आहे माझा मोठा भाऊ पाच संतोष जोई आणि मला तबल्याची साथ करत आहे सिंधुदुर्गातील नामवंत पकवाड वादक पकवाड विशारद आमच्या पुढेगावचे रत्न अक्षय मेस्त्री तसेच तकवाची साथ करत आहे अक्षय कावले आणि माझी सर्व कोरस मंडळींचे मी आभार मानतो. माझ्या जोडीला असणारे बुवा हेमांग कदम गुरुकृपा प्रादेशिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट आहे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग त्यांचे तबला वादक पकवाज वादक चकवा वादक आणि सर्व कोरस मंडळींचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. इथे जर कोणी भजनी कलाकार दशावतार कलाकार अन्य कोणी कलाकार असतील तर त्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय. इथे जमलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड चित्ता निर्धारू श्रीमंत योगी म्हणून ज्या निश्चयाचं स्थान सूर्यरेक्षणाने दिलं ते आपल्या महाराष्ट्रातच नव्हे या जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माराचा मुद्रा करून 14 विद्या 64 कलेने असलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला वंदन करून माझे ग्रामदैवत आई देवी आई हेदुराई भूतेश्वर आणि कुळाचार्याच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृदेवतेला वंदन करून मी माझ्या पहिल्या सामने पायी बजवायला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क साधला ते म्हणजेच मला गुरुतुल्य असणारे प्रशांतजी जेठे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ. आणि आम्हाला उत्कृष्ट असं साऊंड सिस्टीम दिल्याबद्दल साऊंडवाल्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील होऊन जाऊ. माझी पहिलीच पारी आहे त्याच्यामुळे काय चुकलं तर सांभाळून घ्या. भजन म्हणजे काय? भक्ती
भजन म्हणतात आणि सर्वात प्रथम हे भजन आपण केलं पाहिजे म्हणून मी सर्वात प्रथम आधी भजनाची सुरुवात करतोय आणि प्रार्थनेला सुरुवात करतोय. पेटीचा आवाज थोडा कमी कर. सद्गुरु निर्गुणा. पार नाही तव गुणा, पार नाही तव गुणा. भैसोनिया माझिया रसना, हरिगुणा. मी मूढमती दिना, मी मूढमती दिना. मनुनी भाकित से कीवा, भाकित से कीवा. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण. हरिगुण वर्णिना विधान, हरिगुण वर्णिना विधान. हरिगुण विशाल पावन, हरिगुण विशाल पावन. वदवी तू कृपा करुण, वदवी तू कृपा करुण. एका वंदित ते चरण, ओम सद्गुरुचे आदर, ओम सद्गुरुचे आदर, ओम सद्गुरुचे आदर, ओम सद्गुरुचे आदर. ओम गणपतये नमः. God.
रंगदेव ते माते तुझा छत्रपती शिवाय सर्ववीर छत्रपती संभाय गुरुवरे श्रीमान श्री सदगुरु बजरंग गणपती बाबा रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा नेहमी आपल्या मुखामध्ये असला पाहिजे. प्रल्हादाच्या मुखामध्ये नारायणाचं नाम होतं, त्यामुळे तो प्रत्येक संकटातून तारला गेला. त्याचे वडील हिरण्यकशिपूने त्यांना दरीवरनं लोटण्याचा प्रयत्न केला, आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मुखामध्ये नारायण हे नाम होतं म्हणून तो प्रत्येक संकटातून तरला गेला. आता तुम्हाला वाटत असेल हिरण्यकशिपू किती वाईट वृत्तीचा होता, पण त्याला एका श्रापामुळे हा जन्म घ्यावा लागलेला आहे. तर ती गोष्ट अशी की वैकुंठीच्या नारायणाचे दोन द्वारपाल होते, जय आणि विजय. एकदा चार ब्राह्मण त्या विष्णू नारायणाला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी जय आणि विजयांना पाहता म्हणाले की आम्हाला नारायणांना भेट द्यायची आहे, आम्हाला जाऊ द्या. त्यावेळेस ते चारही ब्राह्मण दिसायला लहान होते म्हणून त्यांची टिंगल करून म्हणून जय आणि विजय त्यांना म्हणाले की तुम्ही तर लहान दिसतात, तुमचं नारायणांकडे काय काम आहे, तसे नारायण विश्राम करताय, तुम्ही भेटू शकत नाही. हे ऐकतात ते चारही ब्राह्मणांना राग आला, तू आमची टिंगल करतो म्हणून त्यांनी श्राप दिला की तुम्हा दोघांना मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. त्यावेळेस तिथे नारायण प्रकट झाले आणि त्यांचा राग शांत केला आणि त्यांना सांगितलं, जय आणि विजयांना म्हणाले की दिलेला श्राप परत मागे घेऊ शकत नाही, पण उशाप मात्र मी तुम्हाला त्यावर देऊ शकतो. म्हणून त्यांनी दोन पर्याय त्यांना दिले. पहिला पर्याय म्हणजे 3 जन्म त्यांना माझा विरोधी म्हणून जन्म घ्यावा लागेल आणि दुसरा पर्याय म्हणजे 7 जन्म त्यांना नारायणाचा भक्त म्हणून जन्म घ्यावा लागेल. त्यांनी असा विचार केला, 3 जन्म विरोधी का असे ना, पण शेवटी नारायणांच्या हातून आपला मृत्यू होणार आहे म्हणून त्यांनी पहिला पर्याय निवडला आणि 3 जन्म विरोधी म्हणून त्यांचा जन्म घेतला. पहिला जन्म त्यांचा हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष म्हणून झाला. त्यावेळेस नरसिंह अवतार घेऊन श्री नारायणांनी त्यांचा वध केला. दुसरा अवतार म्हणजे रावण आणि कुंभकर्ण. त्यावेळेस श्री रामाने त्यांचा वध केला आणि तिसरा अवतार म्हणजे तिसरा जन्म त्यांचा शिशुपाल आणि दंतवक्र असा झाला आणि त्यावेळेस कृष्ण या अवतारामध्ये त्या दोघांचा त्यांनी वध केला. म्हणून माणसाने बोलते वेळी विचार केला पाहिजे, कारण माणसाच्या जिभेवरती विष आणि साखर एका वेळेस राहत असतात. आपण कधी काय बोलावं हे आपल्यावर असतं, त्यामुळे माणसाने बोलते वेळी विचार केला पाहिजे. आता ज्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे, हरीचा उच्चार घेण्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. मनोरंजन तर होणारच आहे, त्याबरोबर आधी सुरुवातीला हरिनामाचा उच्चार हा आपण केलाच पाहिजे म्हणून नोटिशनाला सुरुवात करतोय.
बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया, बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया। नाच नाच रे गजानना वाले आवाज दे रहा है। हेलो 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 नमस्कार, माझे नाव पार्थ संतोष जोई. माझे गुरुवर्य उदयजी आयरे यांनी दिलेला शिवस्तुती परत सादर करण्याचा प्रयत्न करतोय.
दिनेश पाळेकर पकवाज वादक यांच्याकडून मला बक्षीस मिळालेले आहे मंडळाच्या वतीने. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांतजी जेठे यांच्याकडून सुद्धा मला बक्षीस मिळालेले आहे मंडळाच्या वतीने. विनायक कावले आणि बाबू मेस्त्री यांच्याकडून मला हे बक्षीस रूपी पकवाज वादक पार जुईल माझा मोठा भाऊ ह्याला 200 रुपये, तसेच तबला वादक अक्षय मेस्त्री याला देखील 200 रुपये पारितोषिक. यांची पहिलीच बारी त्यांच्या गावामध्ये झालेली आहे आणि त्यांची दुसरीच बारी माझ्या बरोबर ठरलेली आहे. माझी सुद्धा ही पहिली बारी आहे. सांभाळून घ्या सर्वांनी. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. माणसाचं कर्म चांगलं असेल तर सर्व माणसं त्याच्याकडे जवळ येतात. कारण श्रीकृष्णाने गीतेमध्ये एक खूप सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल, पण तुम्ही एखादं जर चांगलं कर्म केलं तर देवाला तुम्हाला काहीतरी द्यावंच लागेल. कारण सोने वितळले की त्याचे दागिने बनतात, माती नरम झाली की त्याची शेती बनते, पीठ नरम झाले की त्याची पोळी बनते, आणि माणूस नम्र असला तर सर्वांच्या हृदयात त्याची जागा बनते. मी सुरुवातीलाच सांगितलंय की माणसाच्या तोंडामध्ये जिभेवरती साखर आणि विष एकाच वेळी राहत असतात. आपण कधी काय बोलावं हे आपल्यावर असतं. त्यामुळे आपण सांभाळून बोललं पाहिजे. कारण राग हा आपोआप येतो, तोंड बंद ठेवणं आपोआप होत नाही, ते करावं लागतं. म्हणून सांगतात ना, जर डोळे चांगले असतील तर आपल्याला ही अख्खी जग दुनिया सुंदर दिसते, पण जर ही जीभ चांगली असेल ना तर अख्खी जग दुनिया आपल्यावर प्रेम करते. रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतोय.
अंदाज होईल तुम्ही केलेला आहे। मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान आहे तुमची। त्याच पद्धतीची बारी आता आपल्याला भेटणार आहे, ती म्हणजे हेमांग कदम यांच्याकडून। मला एवढं सांगायचं आहे की आपल्या कोकणची शान म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत कदम यांना साथ संगत करणारे कृष्णा लाडबुवा इथे आलेले आहेत। त्यांनी खुर्चीचा मान जरा ठेवायचा आहे। कृष्णा लाडबुवासाठी जोरदार टाळ्या मारा। चंद्रकांत कदम बुवांना त्यांनी पक्वात साथ करणारे कृष्णा लाडबुवा यांनी इथे यायचं आहे समोर। खरोखर अतिशय बघा भजनावर प्रेम किती असतो। आज हे आम्हाला आमच्या या मिडगाव गावामध्ये आपण पाहिलेलं आहे की खरोखरच हे लोक मुंबईवरून या मुलांच्या बारीसाठी आलेले आहेत। चंद्रकांत कदमबुवा म्हणजे आपलं कोकण रत्न, त्यांना साथसंगत करणारे पक्वात साथसंगत कित्येक वर्ष केलेले आमचे कृष्णा लाडबुवा हे इथे आलेले आहेत। जोरदार एकदा टाळ्या पुन्हा एकदा होते त्यांच्यासाठी। खरोखरच धन्यवाद लाडबुवा। म्हणजे रुपावलीपर्यंत पूर्ण झालेली आहे। आता जी मजा असते गजरामध्ये असंख्य भजनप्रेमी असलेली गाणी किंवा त्याच्यातून मनोरंजन करणं, हे दोन्ही आता बुवा आपलं मनोरंजन करतील। म्हणजे भजनाच्या पद्धतीमध्ये पूर्वी ज्या पद्धतीने ज्या भजनं व्हायची त्या पद्धतीने भजनं दोन्ही बुवांनी एकमेकाला न बोलता वारी केलेली अतिशय सुंदर आणि तेवढंच रसिक प्रेक्षकांना त्यांनी खिळून ठेवलेलं आहे आणि प्रेक्षक ऐकतायत। मंत्रमुग्ध करणारं गायन दोन्ही बुवांचं आहे। आता गजराला सुरुवात करणार आहेत ते गंधार जोईल बुवा। धन्यवाद। सुशांत जोईल बुवा जरा आतमध्ये ना। सुशांत जोईल बुवा
सबस्क्राईब करा.